नमस्कार, मी प्रियंकाच मराठी किचन मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप स्वागत। तर आज आपल्या किचन मध्ये संडे स्पेशल मुलांसाठी दोन पद्धतीने कुरकुरीत कोळंबी बघणार आहोत। तर कोळंबी ही तळत असताना रबरासारखी होते किंवा खूप हार्ड होते, त्यामुळे आज आपण अचूक पद्धतीने अचूक वेळेमध्ये आतून सॉफ्ट वरून कुरकुरीत होण्यासाठी काही टिप्स सुद्धा सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि रेसिपी आवडली असल्यास एक लाईक नक्की करा। चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग पटकन रेसिपीला आपण सुरुवात करूया। तर कोळंबी फ्राय पहिली पद्धत बघूया। तर या ठिकाणी मी मालवणी तिखट, हळद, घरगुती तिखट, त्याचबरोबर धनेपूड, मीठ आणि कोकम आगळ घेतलेली आहे। त्याचबरोबर आमचूर पावडर आणि चाट मसाला घेतलेला आहे। त्यानंतर इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, बेसन पीठ घेतलेलं आहे आणि 2 चमचे मी बारीक रवा घेतलेला आहे। कोळंबी व्यवस्थित साफ करून त्यावरती कोकम आगळ, हळद, मीठ आणि अगदी थोडासा मालवणी मसाला आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि 1 तास ही कोळंबी मी छान अशी मॅरिनेट करून घेतलेली आहे। 1 तासापेक्षा जास्त वेळ असेल तरी तुम्ही ठेवू शकता। ती जितकी जास्त वेळ मुरली जाईल तितकी त्याला चव छान येते आणि आतून सुद्धा ती खूप चविष्ट लागते। त्यानंतर इथे मी आलं, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट बनवून घेतलेली आहे। यामध्ये हिरवी मिरची, पुदिना वगैरे घातलेला नाही, फक्त आलं, लसूण, कोथिंबीर आहे। फक्त इतकेच जिन्नस आपल्याला लागणार आहेत। आता आपण पुढची प्रोसेस करूया। तर इथे एक मोठा बाउल घेतला, बाउलमध्ये कोळंबी काढून घेऊया। तर या ठिकाणी आपण हळद, अगदी थोडंसं लाल तिखट आणि मीठ घातलेलं आहे, त्यामुळे आपल्याला इथे मिठाचं प्रमाण, तिखटाचं प्रमाण अगदी जपून घालायचं आहे। सुरुवातीला पावडर मसाले आपण यामध्ये ॲड करून घेऊया। ही कोळंबी चटपटीत बनवण्यासाठी इथे मी आमचूर पावडर आणि चाट मसाला सुद्धा घातलेला आहे। अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही कोळंबी नक्की फ्राय करून बघा, खूप चविष्ट लागते आणि कुरकुरीत सुद्धा होते। प्रत्येक वेळी आपण पिठामध्ये घोळवून कोळंबी फ्राय बनवतो, पण अशाही पद्धतीने एकदा कोळंबी फ्राय नक्की करून बघा। त्यानंतर यामध्ये आपण सुरुवातीला अंदाजे 2 ते 3 चमचे बेसन पीठ घालायचं आहे। अगदी समप्रमाणामध्ये तांदळाचं पीठ सुद्धा घालायचं आहे, पण इथे सुरुवातीला मी अगदी 2 चमचे तांदळाचं पीठ घातलेलं आहे आणि घेतलेल्या रव्यातला अर्धा रवा सुरुवातीला मी घातलेला आहे। पिठाचा अंदाजा घेत आपल्याला यामध्ये पीठ ॲड करायचे आहेत। एकदमच खूप जास्त पीठ ॲड करू नका, त्यामुळे कोळंबी पूर्णपणे पिठामध्ये कोट झाल्यानंतर ती चवीला विशेष लागत नाही आणि आतून ती कच्ची राहण्याचे चान्सेस असतात। वरची कोटिंग आहे ती तेलामध्ये अगदी व्यवस्थित तळली जाते, छान खरपूस तळली जाते, पण आतून जी कोळंबी आहे ती अगदी थोडीशी कच्ची राहण्याचे चान्सेस असतात। त्यामुळे आपल्याला खूप जास्त पीठ ॲड करायचं नाही। इथे तुम्ही बघू शकता मी हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे। इथे कोळंबी सुद्धा तुम्हाला दिसत आहे। आता आपण ही कोळंबी मिक्स करत असताना गॅसवर तेल सुद्धा मी गरम करायला ठेवलेला आहे। कोळंबी तळत असताना गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे। अगदी थंड तेल नसावं किंवा कोमट नसावं, त्यामुळे कोळंबी अगदी छान तळली जाते आणि महत्त्वाचं म्हणजे कोळंबी तळण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही। तर आता तेल छान तापलेलं आहे, यामध्ये आपण एक कोळंबी ठेवून घेऊया। तुम्ही इथे बघू शकता खूप जास्त कोटिंग नाही आणि कोळंबी सुद्धा तुम्हाला दिसत आहे, त्यामुळे अशा प्रकारची कोटिंग होईल इतपतच आपल्याला त्यामध्ये पीठ ॲड करायची आहेत आणि खूप गॅस लहान करून किंवा खूप जास्त गॅस मोठा करून कोळंबी तळून घ्यायची नाही। कोळंबी तळण्यासाठी जास्तीत जास्त 2 मिनिटं लागतात, त्यामुळे कोळंबी तळत असताना घाई करायची नाही किंवा गॅस फास्ट करून सुद्धा तळून घ्यायची नाही। एक अर्धा मिनिट झाल्यानंतर इथे मी कोळंबी पलटून घेणार आहे, त्याची बाजू बदलून घेणार आहे। अर्धा मिनिट झाल्यानंतर तुम्ही ते बघू शकता गॅसची फ्लेम मीडियम असल्यामुळे अर्धा मिनिटामध्येच त्याला खूप छान असा रंग आलेला आहे। हे अर्धा मिनिटानंतर मी याची बाजू पलटून घेतलेली आहे। परत अर्धा मिनिटानंतर आपण याला पलटून घेऊया।
म्हणजे ती दोन्ही बाजूने अगदी खरपूस अशा रंगावर भाजली जाईल। इथे मी बाजू बदलून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता। खूप छान असा रंग आलेला आहे आणि गॅसची फ्लेमसुद्धा मीडियम ठेवलेली आहे। तर इथे 1 मिनिटभर झालेला आहे। वरची बाजू छान अशी शेकली गेलेली आहे। आता खालच्या बाजूने एक अर्धा मिनिटभर ठेवून आपण ही काढून घेऊया। फक्त 2 मिनिटामध्ये आपण ही कुरकुरीत अशी कोळंबी तळून घेतलेली आहे। यावरती तुम्ही अख्खा लसूण आणि कढीपत्त्याची फोडणी देऊ शकता, ती सुद्धा छान लागते। हॉटेल्समध्ये खायला गेल्यानंतर ही कोळंबी तुम्हाला खूप महाग मिळते, त्यामुळे घरच्या घरी अगदी हॉटेल रेस्टॉरंटपेक्षा भारी चवीला उत्कृष्ट अशी कुरकुरीत कोळंबी नक्की करून बघा। आता आपण ही पहिली पद्धत बघितली, आता आपण दुसरी पद्धत बघूया। तर इथे मी कुरकुरीत अशी रवा कोळंबी फ्राय बनवलेला आहे आणि त्यासोबत एक सिक्रेट असं सलाडसुद्धा बनवलेला आहे। चला तर मग सुरू करूया। चला तर मग ही कुरकुरीत कोळंबी कशी बनवायची ते बघूया। तर इथे मी कोळंबी अगदी स्वच्छ व्यवस्थित साफ करून घेतलेली आहे। त्यानंतर इथे आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट घेतलेली आहे। त्यानंतर पाव चमचा हळद, त्याचबरोबर यामध्ये आपल्याला कोकम घालायचा आहे। 2 चमचे कोकम घातलेला आहे। कोकमऐवजी तुम्ही लिंबूचा रस घेऊ शकता। चवीपुरतं मीठ, मालवणी तिखट आणि घरगुती आपलं तिखट घालायचं आहे। अर्धा चमचा घरगुती तिखट घेतलेला आहे। आता हे व्यवस्थित अशा प्रकारे मिक्स करून घेऊया। हे व्यवस्थित मिक्स करून 1 तास मॅरिनेशनसाठी ठेवूया। आता या ठिकाणी मी रवा आणि तांदळाचं पीठ समप्रमाणात घेतलेलं आहे आणि बारीक रवा घेतलेला आहे, जाडसर रवा घ्यायचा नाही। आता यामध्ये चवीनुसार तिखट ॲड करून घेऊया। घरगुती लाल तिखट, मालवणी मसाला, त्याचबरोबर चवीपुरतं मीठ घालायचं आहे। मिठाचं प्रमाण अगदी जपून घालायचं आहे, कारण कोळंबी आपण मॅरिनेशन करत असताना त्यामध्ये मीठ घातलेलं आहे। वरच्या कोटिंगला सुद्धा तिखट मीठ लागलं पाहिजे, त्यासाठी आपण यामध्ये ॲड केलेलं आहे। आता इथे 1 तास झालेला आहे, कोळंबी अगदी छान मुरलेली आहे। पण इथे एक मी तुम्हाला टिप्स सांगणार आहे। तर इथे मी कोळंबीला अशा प्रकारे कट्स लावून घेतलेले आहेत, त्यामुळे कोळंबी खूप छान अशी कुरकुरीत तळली जाते। चिकन तळत असताना आपण चिकन पीसवरती सुद्धा कट्स लावतो, त्यामुळे ते खूप छान असे कुरकुरीत तळले जातात। तीच पद्धत इथे मी फॉलो केलेली आहे। आता हे छान असं मॅरिनेट झालेलं आहे। आता आपण पुढची प्रोसेस करूया। तर हे करत असताना गॅसवर मी तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे। आता ही कोळंबी आपण पिठामध्ये छान अशी घोळवून घेऊया। जितकं यावरती पीठ बसतं तितकं आपल्याला पीठ यावरती छान असं कोट करून घ्यायचं आहे। तुम्ही ते बघू शकता, खूप जास्त नाही, अगदी हलकं असं पीठ यावरती लागलेलं आहे आणि यावरती कट्स लावल्यामुळे याचा शेप खूप छान आलेला आहे आणि अगदी आतपर्यंत याला छान असं कट्समध्ये कोटिंगसुद्धा लागलेलं आहे। तर अशाच पद्धतीने बाकीची राहिलेली कोळंबी मी अगदी छान अशी पिठामध्ये कोट करून घेणार आहे। एका वेळी सर्व कोळंबी पिठामध्ये छान असे घोळवून व्यवस्थित कोट करून एका डिशमध्ये आपण हे काढून घेऊया आणि त्यानंतर मग आपण हे एकत्रित तळायला घेऊया। आज मुलांना सुट्टी असल्यामुळे मुलांचा गोंधळ घरामध्ये कंटिन्यू चालू आहे, त्यामुळे तुम्हाला सुद्धा यामध्ये आवाज येत आहे। कोळंबीला सुरुवातीला हे पीठ व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राचं जे पीठ आहे ते अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे, त्यामुळे एक्स्ट्रा कोटिंग यावरती बसणार नाही किंवा जे एक्स्ट्राचं कोटिंग आहे ते तेलातसुद्धा निघून तेल लवकर खराब होऊ शकतं, त्यामुळे आपल्याला एक्स्ट्राचं कोटिंग काढून टाकायचं आहे। आता इथे तेलसुद्धा गरम झालेलं आहे। आता यामध्ये आपण कोळंबी घालून घेऊया आणि खूप जास्त तेल कडकडीत तापून घ्यायचं नाही। अगदी रेग्युलर आपण तळण्यासाठी ज्या पद्धतीने तेल तापवतो तसं हे तेल तापलेलं असावं आणि गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे। या ठिकाणी आपण घेतलेली कोळंबी खूप जास्त मोठी नाही किंवा खूप जास्त लहान नाही, मीडियम साईजची ही कोळंबी आहे, त्यामुळे ही कोळंबी तळण्यासाठी मीडियम फ्लेमवरती आपल्याला फक्त 2 मिनिटं लागतात। 1 मिनिटभर एक बाजू आणि पूर्ण
1 मिनिटभर दुसरी बाजू आपल्याला 2 मिनिटामध्ये ही कोळंबी तळून तयार होते, त्यापेक्षा जास्त वेळ लागत नाही. तुम्ही जर टायगर प्रॉन्स घेतले तर ती कोळंबी तळण्यासाठी तुम्हाला 2.5 ते 3 मिनिटं लागू शकतात. तर 1 मिनिट झालेला आहे. आता आपण याची बाजू बदलून घेऊया आणि खालची बाजू 1 मिनिटभर तळल्यानंतर आपण ती लगेच काढून घेऊया. तर अशा पद्धतीने कुरकुरीत अशी रवा कोळंबी फ्राय एकदा नक्की करून बघा. आता आपण ही टिश्यू पेपरवर काढून घेऊया. 5 मिनिटं असंच ठेवूया, त्यामुळे यातलं तेल निघून जाईल. आता आपण इथे मी एक वेगळ्या पद्धतीचं सलाड बनवणार आहे. आज याची खास फर्माईश आलेली आहे, त्यामुळे आज हे मी सलाड बनवणार आहे. तर इथे मी कांदा अशा प्रकारे कट करून घेतलेला आहे. त्यानंतर एका डिशमध्ये आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट घेतलेली आहे. अर्धा चमचा कोकम आगळ घेतलेला आहे. पाव चमचा चाट मसाला, त्याचबरोबर चवीपुरतं अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे आणि यामध्ये चिली फ्लेक्स घालायचा आहे. चिली फ्लेक्स नसतील तर लाल तिखट घातलं तरी चालेल. तर आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया. अगदी थोडंसं मीठ घातलेलं आहे, कारण कोकम आगळसुद्धा आंबट असतं. चाट मसाल्यामध्ये सुद्धा थोडंसं मीठ असतं. आता यामध्ये आपण हा कांदा ॲड करून घेऊया आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर अशा पद्धतीने इथे आपलं हे सलाड तयार आहे. यावरती बारीक कट केलेली आपण कोथिंबीर घालून घेऊया. तर या पद्धतीचं सलाड एकदा नक्की करून बघा. खूप चटपटीत असं हे छान कांद्याचं सलाड लागतं. तर इथे आपली कुरकुरीत अशी कोळंबी तयार आहे. आता यात डिशमध्ये आपण हे सलाडसुद्धा सर्व करून घेऊया. यासोबत तुम्ही ग्रीन चटणीसुद्धा बनवू शकता. कोळंबीसोबत ग्रीन चटणीसुद्धा खूप छान लागते. पण आज स्पेशल अशी फरमाईश होती की आम्हाला हा सलाड खायचा आहे, त्यामुळे मी हे सलाड बनवलेला आहे. तर इथे आपली कुरकुरीत रवा कोळंबी फ्राय तयार आहे आणि एक वेगळ्या पद्धतीचं इथे कांद्याचं सलाडसुद्धा तयार आहे. तर अशा पद्धतीची रवा कोळंबी फ्राय करत असताना काही टिप्स सांगितलेल्या आहेत. एक वेगळ्या पद्धतीने आज आपण रवा कोळंबी फ्राय केलेली आहे आणि त्यावरती जे कट्स लावल्यामुळे कोळंबी अगदी छान अशी तळली जाते. यासोबत तुम्हाला सलाड खायचं नसेल तर ओलं खोबरं, पुदिना, कोथिंबीर, आलं, लसूण, हिरवी मिरची, लिंबाचा रस, चाट मसाला घालून तुम्ही हिरवी चटणीसुद्धा बनवू शकता. तीसुद्धा चवीला खूप छान लागते. तर आजच्या ह्या दोन्ही रेसिपी कशा वाटल्या ते कमेंट करून सांगायला विसरू नका. तर आज संडे स्पेशल मुलांसाठी खास मी या 2 कोळंबी रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. तर आजची संडे स्पेशल एक वेगळ्या पद्धतीने कोळंबी फ्राय या 2 पद्धती तुम्हाला कशा वाटल्या ते कमेंट करून सांगायला विसरू नका. परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.